मेरे सामने तशरीफ़ फरमाए हुए नौजवान साथियों, बुज़ुर्गों, पर्दानशीन मेरे माँ बहनों, बच्चों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ಬರ್ಕಾತಹು। ಎಲ್ಲರ ಮೇಲೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕರುಣಿಸಲಿ ಎಂಬುದಾಗಿದ್ದರ ಅದರ ಅರ್ಥ। आज मैं थोड़ा उर्दू में बात करने की कोशिश करूँगा। दावणगेरे में उर्दू बात करने वाले ज़्यादा हैं, इसलिए उर्दू में ही आपको एक मैसेज देने की कोशिश करूँगा। उखाबे रूह जब बेदार होती है नौजवानों में, उखाबे रूह जब बेदार होती है नौजवानों में, नजर आने लगती है उनको अपनी मंजिल आसमानों में। आज का ये जो मजमा है, ये मजमे को देखकर मुझे तो ये महसूस हो रहा है सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया को एक साउथ की पार्टी, साउथ कर्नाटक की पार्टी बोल रहे थे। आज ये आपने साबित कर दिया ये साउथ की पार्टी नहीं, ये सेंटर कर्नाटका में भी शामिल है। सेंटर कर्नाटका में भी इसका मजबूत तरीके से एक छाप बचा हुआ है। नॉर्थ कर्नाटका को भी ये जाने वाली है, नॉर्थ इंडिया को भी ये जाने वाली है। दिल्ली हमारे लिए नजदीक है, उसका मुजाहिरा आपने आज कर दिया है। आज यहाँ ठहरने के लिए जगह नहीं है, बैठने के लिए चेयर नहीं। मेरे माँ बहनों जमीन में बैठकर हमारी तकरीर सुन रहे हैं, मैं सलाम करता हूँ ये माँ बहनों की, मैं सलाम करता हूँ ये नौजवानों के जज्बे को। लेकिन आज के इस कॉन्फ्रेंस में 2 घंटे 2.5 घंटे आपको ठहराना हमारा मकसद नहीं था। 2 घंटे 2.5 घंटे आपको पानी नहीं देना हमारा मकसद नहीं था। आप लोगों के ज़मीर को जगाना हमारा मकसद था। जो अल्लामा इकबाल ने कई साल पहले एक शेर कहा था, फिर औनों का फरमान बदलना होगा, नापाक सियासत की उठाकर आरती, तारीख का उन्वान बदलना होगा। वो तारीख का उन्वान बदलना है तो हमें मेहनत को झेलना पड़ेगा, मुशक्क़त को झेलना पड़ेगा। ये 2-2.5 घंटे का जो मेहनत मुशक्क़त हमारे सामने खड़ी है, ये मुशक्क़त नहीं है। अभी हमारे सादिया सैदा मैडम ने आपके सामने बयान कर रहे थे, आज हिंदू मुसलमानों के बीच में दरार पैदा करके हमारे मुल्क को जलाने की जो साजिश कर रहे हैं, उसके ऊपर पानी अगर डाल के इस मुल्क को बचाना है तो हमें कुर्बानी देना पड़ेगा। वरना अगर ऐसा भी एक दिन आ जाएगा, हमारे घरों में जो छोटे छोटे जो बच्चे हैं, हमारे मुस्तकबिल में हमारे ऊपर वो गिला करेंगे। अगर हमारे बाप दादा, अगर हमारे बड़ों ने उस टाइम पर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया का काम यहाँ पर करके रहे थे तो हम सुकून की नींद सो सकते थे। उन्होंने वो काम नहीं किया, इसलिए हमारे ऊपर इतने मुसीबतें आज टूट रही हैं। इसका जवाब देना है तो आज हमें ये पार्टी के मकसद को समझ के यहाँ से जाना है। बल्कि आपको यहाँ पर बुलाने के मौके पर हमें मालूम है आप अपने जेब से पैसा डालकर, जेब से खर्चा कर कर, अपने जेब से ऑटो में पैसे देकर, कोई बस में पैसे देकर यहाँ पर आए हैं। हम आपको यहाँ से पैसे दे के भेजने वाले नहीं, लेकिन आपको एक मैसेज दे के हम भेजेंगे। अगर भूख से आज़ादी वाला, खौफ से आज़ादी वाला इंडिया का ख्वाब आप सोचते हैं तो आपको यहाँ पर इरादा करके जाना है। 2023 के इलेक्शन में दावणगेरे, शिवमोग्गा और चित्रदुर्गा से 3 एसडीपीआई के एमएलए को अगर आप जिताएंगे, क्या आप जिताएंगे? ये अज़म करके आप चाहेंगे तो मैं आपको वादा करता हूं, आप लोगों अगर एसडीपीआई के ऊपर उम्मीद रखकर अगर वोट देंगे तो आपके वोट का हर भरपूर हक हम अदा करेंगे। आपके वोटों को लेके जाकर बॉम्बे की रिसोर्ट में हम भेजने वाले नहीं हैं। आपके वोटों को लेके जाकर बीजेपी के प्लेट में रेड कारपेट डाल के बेचने वाली पार्टी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया नहीं है। हमें एक मौका तो आप देकर देखो, एक मौका आप देकर देखो। कर्नाटक के विधानसभा में अगर 10
या 15 एसडीपीआई के लीडरों को अगर आप भेजेंगे, कर्नाटक की असेंबली को हिला सकते हैं। कर्नाटक के असेंबली में एक भी आवाम मुखालिफ, आवाम खिलाफ, दलितों के खिलाफ, माइनॉरिटीज के खिलाफ एक भी अगर वो पॉलिसी लाएंगे, टेबल मार के हम उसको रोकने की ताकत रखते हैं। हमें बस आप लोगों का साथ चाहिए। मैं ज्यादा बात करने की कोशिश नहीं करूंगा। मेरे एक आजिजाना इल्तिजाना गुजारिश है, वोट का मौका जब आएगा, वोट के मौके पर बहुत सारे लोग आपके घरों तक आएंगे। मैं पूछना चाहता हूं, इसी दावणगेरे में कल जो कुर्बानी के लिए जानवर लाके घरों में बांधे थे, वो जानवरों को सीज करने के दौरान कहां गए वो नुमाइंदे जो हमारे वोट लेकर गए थे 5 साल पहले? कहां गए? इस सवाल को आपको करना पड़ेगा। ये सवाल को आप करना पड़ेगा। जब नामूस रिसालत के ऊपर जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में एक बीजेपी की नुपुर शर्मा नामी एक औरत जो गुस्ताखाना अल्फाज कह रही थी, तो कहां गए थे ये सेक्युलर पार्टी के टट्टुओं? क्या आपको बात करने की दम नहीं थी? क्या आपके बात करने को जबान में ताकत नहीं थी? इसके खिलाफ पूरे मुल्क भर में आवाज कोई उठाया है तो यही सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया थी। मैं पूछना चाहता हूं, अगर आपको आपके इश्यूज के ऊपर, आपके मसलों के ऊपर बात करने की हिम्मत ये नहीं रखते तो इनको जिताकर क्या फायदा? ऐसे लोगों को जिताकर हमने क्या पाया? हमने कुछ भी पाया तो नहीं, बहुत कुछ खोया है, बहुत कुछ खोया है। मैं सलाम करता हूँ वो जुनैद की माँ को, जो आके मीडिया में कहती है आज मेरा बेटा जुनैद को आप गोलियों से शहीद करे हैं। मैं फख्र महसूस करती हूँ, आप नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लिए मेरा बेटा शहीद हुआ है, मुझे इतना सा भी गम नहीं है। वैसे माओं को हम तैयार कर रहे हैं। यहाँ जो बैठे हैं, आने वाले दिनों में अगर आप जुल्म करेंगे, आप गोली मारेंगे, आप लाठी चलाएंगे, डर कर बैठने वाली ये कौम नहीं है। ये 2022 है। आप ये दौर में हमारे हुकूक को हम छीन कर लेंगे। अगर आप हमें हमारा हुकूक नहीं देंगे, वो छीन के लेने का तरीका हमें मालूम है। तो चंद शेर्स के साथ मेरी बात को मैं कंक्लूड करने जाऊंगा। खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा क्या है। मैं आप लोगों के सामने हमारे लिए अब जो हालात आ रहे हैं, ये हालात में बहुत साबित खत्म के साथ हमें रुकना पड़ेगा। आप पूछेंगे क्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ही हमारे पुरसाने हाल है, दूसरा कोई चारा नहीं है? मैं आपको सामने आपको छोड़ूंगा। 2700 से ज्यादा इस मुल्क में अपोजिशन पार्टीज हैं, लेकिन एक ऐसी कोई पार्टी का नाम जो मीडिया में आज चर्चे में आता हो, जो बीजेपी की फिस्तायत को रोडों में उतरकर उनकी जो गलत सोच है उसको रोकने की ताकत रखने वाली कोई पार्टी है तो सिर्फ और सिर्फ सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया है। दूसरे कोई पार्टी के लीडरों में, कोई पार्टियों में वो दम नहीं है, वो जोश नहीं है। लेकिन सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, हम ये पार्टी बनाने का मकसद ही यही है। हमने एमएलए बनने का ख्वाब सोच के ये पार्टी नहीं बनाया, हम कारपोरेटर बनने के लिए ये पार्टी को नहीं बनाया, लेकिन हमारा एक ख्वाब है, हम एमएलए बने या ना बने, हम कारपोरेटर बने या ना बने, अगर यहाँ पर कोई भी एक दलित भाई को क्यों ना हो, एक मुसलमान भाई को क्यों ना हो, एक हिंदू भाई को क्यों ना हो, अगर कोई जोर और जुल्म जबरदस्ती से उसके साथ पेश आता है, ऐसी बातिल ताकत का हाथ रोकने के लिए ही एसडीपी को हम तैयार किए हैं। वो
وہ ہاتھ کو پکڑنا پڑے گا، کیونکہ آپ نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کو اگر ہم سچی محبت کرتے ہیں تو آپ نبی کریم صلی اللہ علیہ وسلم اپنی زندگی میں بہت سارے جنگ بھی کیے ہیں، نماز بھی پڑھے ہیں، عبادت بھی کیے ہیں۔ عبادت کا نام صرف نماز پڑھ لینا نہیں ہے، عبادت کا نام اے ملک میں اگر ناانصافی، ملک میں زور زبردستی، ملک میں انتشار ہوتا ہے تو اس کو روکنے کا بھی نام عبادت ہے، وہ روکنا بھی ایک عبادت کے ہی مطابق اس کو اجر دیا جائے گا۔ تو سوشل ڈیموکریٹک پارٹی آف انڈیا یہ بھیڑا اٹھائی ہے پورے ملک بھر میں۔ آج یہ اس پارٹی کو ہر جگہ پر ہمیں اس پارٹی کے کیڈروں کو تیار کر رہے ہیں جو ہونہار کیڈر ہیں، کوئی پیسہ دے کر بھاڑے کے تٹوا نہیں ہیں جو یہاں کھڑے ہوئے لوگ، پیسہ دے کر لائے ہوئے بھاڑے کے تٹوا نہیں ہیں جو ایک بارش کی بوند سے ڈر جائے۔ یہ جو سمندر، جو آدمیوں کا سمندر میرے سامنے نظر آ رہا ہے، آج صبح میں یہاں پر آیا تھا، یہ پورے روڈ خالی دس رہے تھے، ابھی میں جہاں تک نظر دوڑا ہوں ایک روڈ بھی مجھے نظر نہیں آ رہا۔ جہاں تک میری نظر جا رہی ہے دیکھیے میں اپنے ماں بہنوں وہ بلڈنگ کے اوپر بھی بیٹھ کر اپنی بات سن رہے ہیں۔ میں سلام کرتا ہوں داونگیرے کی عوام کو، آپ نے ہمارے کہنے پر لبیک کہہ کر اتنی کثیر تعداد میں یہاں تشریف لائے، تو آنے والے دنوں میں آپ کے لیے ہم لڑیں گے، آپ کے لیے ہم جد و جہد کریں گے۔ اگر ہمارا حقوق نہیں ملا، لڑتے 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 ہم قبرستان بھی چلے جائیں گے، لیکن ہم اس لڑائی سے پیچھے ہٹنے والے نہیں ہیں۔ میرے بات کا بھروسہ رکھو، میرے بات کے اوپر یقین کرو، مرنا تو ایک دن سبھی کو ہے، کون یہاں پر پرمننٹ رہنے والے ہیں؟ ابھی جو کرونا جیسی وبا آئی تھی 50 لاکھ لوگ اس دنیا سے چلے گئے، کیا لے کے گئے؟ کیا لے کے گئے؟ ان کے پاس کروڑوں کی جائیداد تھی، ان کے پاس بنگلے تھے، ان کے پاس بلڈنگز تھے، کوئی چیز ان کو ساتھ نہیں لے آئی۔ اگر ان کا ساتھ آیا، ان کی زندگی میں کوئی نیک کام کیے ہیں، حقوق کے لیے لڑے ہیں، عوام کے لیے کام کیے ہیں، تو وہی چیز ان کو آخرت میں کام آئے گی۔ تو میرے بھائیوں اس چیز کو سمجھو، سوشل ڈیموکریٹک پارٹی آف انڈیا الیکشن کے ٹائم پر ووٹ مانگنے کے لیے آنے والی پارٹی نہیں ہے۔ ابھی تو ہمارے سامنے کوئی الیکشن نہیں ہے، لیکن یاد رکھو 1 سال کے بعد الیکشن آنے والا ہے تو ووٹ مانگنے ہم ضرور آئیں گے۔ تب آپ بھولنا نہیں، کرونا جیسی وبا میں اسی داونگیرے میں ہزاروں لوگوں کے مدفون کرنے والے یہی کا ایس ڈی پی کے کارکن تھے، یہی ایس ڈی پی کے عورتیں تھے، یہی ایس ڈی پی کے لوگ تھے۔ تب اپنی باپ کی لاش چھینے کے لیے کوئی سامنے نہیں آ رہا تھا۔ اس کا مطلب یہ نہیں کہ ہم ہی نے پورا کام کیا، دوسرے دیگر آرگنائزیشنز بھی وہ کام کیے ہیں، لیکن جب کرناٹک میں بಳ್ಳاری شہر میں جے سی بی کے ذریعے سے ایک لاش کو ٹھیلا گیا، تبھی ہمارے اسٹیٹ پریزیڈنٹ نے ایک ڈیسیژن لے لیا، کرناٹک میں کوئی بھی ذات کا کیوں نہ ہو، اگر اور ایک کرونا کے وجہ سے موت ہوتی ہے تو ایس ڈی پی کے کاریہ کرتا پی پی کٹ ڈال کر اس کے طور طریقے سے حساب سے اس کا جو آخری رائٹس ہے وہ آخری رائٹس کو پورا کرنا ہے۔ الحمدللہ ثم الحمدللہ 10,000 سے زیادہ لاوارث لاشوں کی ہم نے مدفون کرنے میں کامیاب ہوئے، تو ہمارا بھی ایک پارٹ تھا۔ تو میرے بھائیوں میری ایک گزارش ہے، آنے والے دنوں میں بہت سارے وبا آنے والے ہیں۔ یہ کرونا کی وبا تو ہمیں آنکھوں کو نہیں دسی، کرونا کی وبا کو تو خدا بند قدوس ہی دیکھ سکتا ہے، اس کو ہم ڈائریکٹ آنکھ سے اس کا دیدار نہیں کر سکتے، لیکن ایک وبا ایسی ہے جس کو ہمیں فیاضزم کہتے ہیں، فشتائیت کہتے ہیں۔ وہ فشتائیت کی وبا آج نظر آ رہی ہے، وہ وبا کو ختم کرنے کے لیے بھی آپ کو والنٹیئر بننا پڑے گا، آپ کو پی پی کٹ پہننا پڑے گا، آپ کو روڈوں پر اترنا پڑے گا، اس کے لیے تیار ہو جاؤ۔ آخری میں 1-2 شعر کہہ کر میری بات کو ختم کرتا ہوں۔ یہی کرناٹک کے جو چکمنگلور ضلع میں جو دادا پہاڑ ہے، ہمارے دادا حیات میر خلندر وہاں پر آرام فرما رہے ہیں، جب وہ ایشو کو
दत्ता पिता के नाम से यहाँ के फिस्ताई वबा, फिस्ताई ताकतें कोशिश कर रहे थे, उसको रोकने की पहली ही साजिश में, पहले ही कोशिश में जो मरहूम गौरी मैडम के साथ मैं भी वहाँ पर जेल को गया था। तब जाने के बाद मुझे ये मालूम हुआ ये जो फिस्ताई ताकतें हैं सिर्फ एक दादा पहाड़ का मसला नहीं, आज हमारे शहीद मिल्लत टीपू सुल्तान की आला मस्जिद के ऊपर भी उनकी बुरी नज़र डाले हैं। ऐसे बहुत सारे उनकी बुरी नज़रों को, उनकी बद नज़रों से बचाना है तो हमें फील्ड में उतरना पड़ेगा। तो मेरे भाइयों, ये नुपुर शर्मा क्या समझती है, मीडिया में आके नामूस रिसालत के ऊपर अगर गलत सलत कुछ बात कह दी तो उनकी शान में कोई कमी आ जाएगी। मैं एक मैसेज देना चाहता हूँ, ये बीजेपी, आरएसएस और फिस्ताई ताकत वालों को, मिट गए मिट जाएंगे आदा तेरे, मिट गए मिट जाएंगे आदा तेरे, ना मिटा है ना मिटेगा चर्चा तेरा। आप नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का चर्चा किसी भी ताकत से मिटाने वाला चर्चा नहीं है। इंशाअल्लाह ता क़यामत तक उनका चर्चा होता रहेगा। उनके लिए हमारे दिलों में मोहब्बत है, उनके लिए हमारे दिलों में जगह है। हमारे माँ बाप से ज्यादा, हमारे आर औलाद से ज्यादा हम आप नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मोहब्बत करते हैं। तो आप क्या मिटाएंगे उनका चर्चा। तो मैं आखिरी में एक बात कहकर मेरी बात को ख़त्म करता हूँ। जब सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया का कॉन्फ्रेंस मंगलूर की सरजमीन पर हम किए थे, और कन्नड़ा में बोलना चाहता हूँ, यहाँ पर मीडिया पर्सन्स हैं और वो मीडिया पर्सन्स को ನಾನೊಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ನಾವು ನಡೆಸಿದಂತಹ ಜನಾಧಿಕಾರ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಬಹಳ ಪಬ್ಲಿಸಿಟಿ ನೀವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ನಿಮಗೆ ನಾನು ಸಲ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಯಾಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾವು ಮೀಡಿಯಾಗೆ ಪಬ್ಲಿಸಿಟಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಯಾವುದೇ ಒಂದು ದುಡ್ಡಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಆ ಪಬ್ಲಿಸಿಟಿಗೆ ಬೇಕಾಗಿ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಹಣ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರವನ್ನು ನೀವು ಪಬ್ಲಿಸಿಟಿ ಮಾಡಿದ್ದೀರಾ. ಈ ದಾವಣಗೆರೆ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಇಂದ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಕೂಡ ಪಬ್ಲಿಸಿಟಿ ಮಾಡಿ ಅಂತ ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್, ನಂದು ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಆ ಯಾವುದು ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇವತ್ತು ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೋಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದ್ದು ವಿಶ್ವ ಮಾನವ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡಿದ ಕುವೆಂಪುರವರು ಬರೆದಿರುವಂತಹ ನಾಡಗೀತೆಯ ಮುಖಾಂತರ. ಆ ನಾಡಗೀತೆಯ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಒಬ್ಬ ನಾಲಾಯಕ್ ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ಈ ರಾಜ್ಯದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ನಾಲಾಯಕ್ ಅಂತ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾಲಾಯಕ್ ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಬ್ಬ ಕರ್ನಾಟಕದ ಅಸ್ಮಿತೆಯಾದಂತಹ ಕನ್ನಡ ಧ್ವಜವನ್ನ ತನ್ನ ಅಂಡರ್ವೇರಿಗೆ ಹೋಲಿಸುವಂತಹ ಚಕ್ರತೀರ್ಥ ಎಂಬಂತ ಅವಿವೇಕಿಗೆ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕ ಪರಿಷ್ಕರಣೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಆ ಮಂತ್ರಿಯನ್ನು ಅವಿವೇಕಿ ಅನ್ನೋದೇ ಇನ್ನೇನಂತ ಹೇಳಬೇಕು ನೀವೇ ನಮಗೆ ಹೇಳಿ. ಇದನ್ನು ಬ್ರೇಕಿಂಗ್ ನ್ಯೂಸ್ ಮಾಡಿ, ಇದು ಚರ್ಚೆ ಆಗಲಿ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೋಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಈ ರಾಜ್ಯದ ಅಸ್ಮಿತೆಗಾಗಿ, ಈ ರಾಜ್ಯದ ನಾಡು ನುಡಿ ನೆಲ ಜಲದ ವಿಚಾರಕ್ಕಾಗಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಅದು ಬಿಜೆಪಿ ಆಗಿರಲಿ, ಯಾವುದೇ ಪಕ್ಷಗಳಾಗಿರಲಿ, ನಮ್ಮ ಪ್ರಾದೇಶಿಕತೆಯ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಏನಾದ್ರೂ ಸ್ಟೆಪ್ ಅನ್ನು ತಗೊಂಡಾಗ ಅದನ್ನು ಖಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ವಿರೋಧಿಸುವಂತ ಪಕ್ಷ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೋಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಅವಿವೇಕಿ ಚಕ್ರತೀರ್ಥ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿರುವಂತಹ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕವನ್ನ ಯಾವ ಶಾಲೆಗೂ ನೀವು ಸರಬರಾಜು ಮಾಡಬಾರ್ದು, ಅದನ್ನು ಬಾಯ್ಕಾಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ನಾವು. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀವು ಬ್ರೇಕಿಂಗ್ ಮಾಡಿ ಬಾಯ್ಕಾಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ ನಾವು. ಮತ್ತು ಆ ಚಕ್ರತೀರ್ಥ ಎಂಬಂತ ಅವಿವೇಕಿ ಮತ್ತು ಏನು ನಾಲಾಯಕ್ ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿಯ ಕಾರಣದಿಂದ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಖಜಾನೆಗೆ ಮರುಮುದ್ರಣ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ 90 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ 90 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನ ನಾಲಾಯಕ್ ಮಂತ್ರಿ, ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ನಾಗೇಶ್ ರವರಿಂದನೇ ಭರಿಸಬೇಕು. ಇದು ನಮ್ಮ ಡಿಮ್ಯಾಂಡ್, ಇದು SDPIಯ ಡಿಮ್ಯಾಂಡ್. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾವು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಕಟ್ಟಿದಂಥ ತೆರಿಗೆ ಹಣವನ್ನ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಬಂದ ಹಾಗೆ ಪೋಲ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಇವತ್ತಿನ ಜನಾಧಿಕಾರ ಸಮಾವೇಶದ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ತೆರಿಗೆ ಹಣವನ್ನ ಪೋಲ್ ಮಾಡಿರುವಂತಹ ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿಯಿಂದಲೇ ಅದನ್ನು ಭರಿಸಬೇಕು ಎಂಬಂತ ವಿಚಾರವನ್ನ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು ದಯವಿಟ್ಟು ಪ್ರಸಾರ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ, ಅವಕಾಶಕ್ಕಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ನಾನು ವಿರಾಮ ಹಾಕ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ SDPI, ಜೈ ಭೀಮ್.